आज बऱ्याच दिवसांनी सोयाबीनची पाहणी करण्यासाठी आलो होतो. सोयाबीनच्या बांधाच्या कडेकडेला भरपूर गाभाळ झालंय आणि मग म्हटलं आज विहीर पण पाणी चालू होतं, तर चला विहिरीकडे पण चक्कर मारूया. तर मारली विहिरीकडे चक्कर. दिसतंय पाणी भरपूर विहिरीमध्ये. 7 तासामध्ये एवढं पाणी निघलंय विहिरीचं आणि आपला प्रॉब्लेम असा आहे, की या सोयाबीनला अजून काही आपण कुठला फवारा वगैरे केला नाही. तर तुम्ही मला सजेस्ट करा कुठला फवारा करायला पाहिजे चांगल्या शेंगा येण्यासाठी. आणि राहिला प्रश्न ह्या सोयाबीनचं थोडं-थोडं, कुठं-कुठं पिवळं पडतंय. तर त्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हीच सांगा मला, एक नवीन शेतकऱ्याला. आता आपल्या विहिरीचा विषय असा आहे, की या विहिरीत आपण भरपूर मासे टाकतो दरवेळेस, परंतु ते मासेच गायब होतात. पक्षी खातात, बगळे खातात, डोमकावळे खातात, का तो किंगफिशरसारखा लांब चोचीचा पक्षी खातो, का विहिरीला पाणी भरपूर आल्यानंतर विहिरीतून डायरेक्ट मासे उड्या मारून गायब होतात, ते काही कळतच नाही बुवा. तर आता ह्या विहिरीतले मासे टिकवण्यासाठी तुम्ही मला सांगा काय करायचं आहे ते, आपण त्या पद्धतीने करू.